भाऊ रडू नको, आता सगळं चांगलं होणार. रडू नको, रडू नको, नाहीतर आईस्क्रीम उतरेल. विजय चल सगळ्याला आईस्क्रीम दे. हो हो हो. माऊला दे आधी. हो चल. हे घे. हे आई. विजू माऊन रांगोळी मस्त काढली ना एकदम. हो बाबा हे काय घातलं? अहो आज तरी नवीन शर्ट घालायचा. विजू लोकांसमोर आपण असं जायला पाहिजे जसे आपण आहोत. त्यांना मऊ पसंत आहे ना. आता मी हा शर्ट घातला म्हणून काय ते नकार देणार आहेत का? हो पण तरी विजू आज जा आणि आईला ना नवीन कप काढून दे. जा चल. कशाला नवीन कप? जुने कप चालतील की. आता कसं आहे आपली माऊ त्यांना पसंत आहे की नाही. मग जुन्या कपात चहा दिल्यामुळे आपल्या माऊला नकार थोडीच देणार आहे. काय वाटतं तुम्हाला? एक कानाखाली वाजू का? सांगितलं तेवढं कर. जा चल. बरं बाबा हा मी काय म्हणतोय एक प्रश्न होता विचारू काय? विचार. हे बघा आता आपली माऊ त्यांना पसंत आहे, सौरभ सर आपल्याला पसंत आहे, मग हा बघण्याचा कार्यक्रम कशाला आपण कॅन्सल करून टाकूया ना. काय असतं विजू, हा त्या दोघांसाठी कार्यक्रम नाही, फक्त दोन्ही घरचे लोक एकमेकांना भेटतात, सगळ्यांच्या ओळखी होतात म्हणून हा कार्यक्रम असतो. तेच तर नको आहे ना. काय काय हा काय काय नाही. माऊला त्यांच्या घरच्यांशी बोलता येईल, त्यांच्या आईशी बोलता येईल, हे खूप महत्वाचं आहे ना. कारण शेवटी त्या दोघीच घरी एकत्र राहणार ना, त्यामुळे त्यांची मतं जुळतात की नाही हे बघितलं पाहिजे ना. मला काय वाटतंय तू जा आत मजा कामाला जा. जा लवकर, जा उरक लवकर, त्यांची यायची वेळ झाली रे. उरक. हा बोल. प्रताप साटमची सगळी माहिती मिळाली. जितकी माहिती मिळवता येईल ना तेवढी मिळव. आजचा दिवस जाऊ दे, मग उद्या त्याला कळेल की हा हनुमंत लोखंडे कोण आहे ते. खुश आहेस ना माऊ तू आज? हा शिंदे. हो 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 ते जरा बघून घे. हा ठीक आहे. ओके. हो रडायला काय झालं? हे बघ, आज तुझ्या आयुष्यातला ना खूप महत्वाचा दिवस आहे आणि तुझा हा बाप बरोबर असताना तुला रडायला काय झालं? लग्नानंतर ना तू अजिबात काळजी करू नको. मी तुझ्या सासूबाईंना सांगणार आहे की माझ्या लेकीसाठी माझ्या घराचे दरवाजे सदैव उघडे आहेत. आणि तुला यायला जमलं नाही ना तर मी तुमच्या घरी आलं तर चालेल का असं मी त्यांना विचारणार आहे. बघ, डॉक्टर सौरभला तू ओळखतेस, आम्ही पण ओळखतो, पण तू आज ना त्यांच्या आईशी बोल. काय बोलताय तुम्ही? बरोबरच आहे ना, त्यांची एकमेकांची मतं कळायला नको. शेवटी डॉक्टर बाहेर गेल्यानंतर त्या दोघीच घरी असणार ना. बघा, आपल्या घराची नवीन प्रथा आहे असं समजा. काय चाललंय तुमचं प्रथा वगैरे? आधीच माऊ किती घाबरली, त्यात घाबरवू नका तिला. माऊ, तू अजिबात घाबरू नको. तुझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत ना, त्या खूप चांगल्या आहेत, देवभोळ्या आहेत. अगं, आपल्या मुलावर एवढे संस्कार केलेत म्हणल्यावर त्या किती संस्कारित असतील बघ, किती चांगल्या असतील त्या. मनानं सुद्धा खूप चांगल्या असतील.
शेवा, हा मम्मी. एवढी गोड बातमी आहे, पेढे बिडे घेऊन ये काहीतरी. हा मम्मी, वा पुढे, मी आलो ना घेऊन. मम्मी, आज काही झालं तरी खरं सांगेल. नमस्कार. 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 या ना, या प्लीज, या या. हा, या या. विजू, पाणी आण रे. हो हो. बसा 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 बसा. तुम्हाला घर शोधायला त्रास झाला नसणार, म्हणजे असं विचारणार नाही, कारण ना डॉक्टर सौरभ आधी येऊन गेले तिकडे. हो का? बाबा तुम्ही काल घरी आलात ना, तर मम्मी कालच भेटली असती तुम्हाला, पण तुम्ही घरी आलात आणि मम्मी बाहेर गेली, असं झालं. नाही, बरं झालं थांबलो नाही. काय एवढ्या चांगल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट झाली, हे चांगलंच आहे ना. तुमची ओळख करून देतो. ही माझी बायको लक्ष्मी, आणि हा आमचा मुलगा विजय. ग्रॅज्युएशन झालंय त्याचं आणि आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. विजय. आणि ही माझी मम्मी. तुमच्याबद्दल खूप कौतुक वाटतं. म्हणजे तुमच्या मिस्टरांचं असं झालं तरी तुम्ही भक्कमपणे घर सांभाळत, मुलाला डॉक्टर केलं. खरंच खूप कौतुक आहे तुमचं. काय करता तुम्ही? आमचं हॉस्पिटल आहे. तुमची पोरगी आमच्याच हॉस्पिटलमध्ये कामाला होती. तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये काम करता ते तुमच्या मालकीचं आहे, कस्तुरी कधीच नाही बोलली. नाही, मला असं स्वतःहून सांगायला आवडत नाही. अहो, किती चौकशा करताय? लेख द्यायची म्हणल्यावर चौकशी करायला नको. आनंदी राहा. ही माझी लाडाची लेक कस्तुरी, म्हणजे आम्ही सगळे माऊ म्हणतो तिला. विजू, बस मग बस. आजपर्यंत तुम्ही हिला हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून बघितली, पण आमच्या घरातली डॉक्टर आहे ही. समजूतदार, मनमिळाऊ, कधी कुणावर रागवणं नाही, चिडणं नाही, सगळ्यांना आपलंसं करून घे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता, आमची काहीच हरकत नाहीये. हा,
नाही, तुमची मुलगी लय चांगली, गोड पोरगी. हा, म्हणजे संस्कार काय असत्यात ते तिच्याकडे बघितल्यावरच कळतं बाबा. आता कलासारख्या एवढ्या मोठ्या बाईच्या हाताखाली काम करती ही, काय प्रश्न विचारायचा. एका गोष्टीचा ना मला लई राग येतो, मला ना खोटेपणाचा लई राग येतो. माझी दोन्ही मुलं कितीही संकट आलं ना तरी ती खोटं नाहीत बोलत. कधी लाडीला बडी नाही, फसवणूक नाही. या हाताने ना मी गुंडांना सरळ केलंय, पण कधीही कुणाकडून लाच घेतली नाही आणि कधी कुणाला घाबरत पण नाही. अहो, आत्ता हे सगळं सांगायची गरज आहे का? म्हणजे हे फार महत्वाचं आहे. मीच काय, माझ्या पोरांनी सुद्धा कधी कुणासमोर हात पसरले नाही. आणि त्यामुळे तुमच्या घरी आल्यावर आम्ही दिलेले संस्कार पण तिच्याबरोबर येतील. नाही, तुमच्या मनात काही शंका असली तर तुम्ही विचार. नाही, आम्हाला काहीच विचारायचं नाही. म्हणजे मी कस्तुरीला खूप चांगलं ओळखतो, म्हणूनच आम्ही आलोय ना आज इथे. हे बरं केलं तुम्ही. आणि मानपानाचं काय असेल तर काहीच नको बाबा, देवाच्या कृपेने आमच्याकडे सगळे. हो ना मम्मी? आता फक्त कस्तुरीचा होकार ऐकायचा आहे. तो मिळाला की. डॉक्टर, तुम्हाला काय विचारायचं नसेल पण आम्हाला विचारायचं. अहो, कशानं? महत्वाचं आहे हे, विचारू ना. विचारा, नक्की विचारा. शेवटी लग्न दोघांचं झालं तरी दोन घरं एकत्र येतात. मग घरातली लोक कसे आहेत हे तिला कळायला पाहिजे ना, विशेषतः सासू. नाही म्हणजे इतर लोकही कसे आहेत हे कळणं खूप गरजेचं असतं. आता सौरभ कामावर गेल्यावर तुमच्याबरोबर तिचा जास्त वेळ जाणार ना. नाही म्हणजे तुमच्याविषयी या सांगितलंय, पण काही प्रश्न आहेत ते विचारणं गरजेचं वाटतंय मला. लग्नानंतर डॉक्टर सौरभ बरोबर काम करण्याची परवानगी मिळेल ना? कारण ते डॉक्टर आहेत, त्यांना वेळ नसणार. मग तू त्यांच्याबरोबर नर्स म्हणून गेलीस ना, त्यांना मदत पण होईल आणि तुम्हा दोघांना एकमेकांना वेळ पण देता येईल. तुला त्याच्याबरोबर काम करायचंय बे. आता तुम्हा दोघांना एकत्र काम करायचंय, त्याच्यामध्ये येणारी मी कोण? म्हणजे एकमेकांवर प्रेम आहे, त्यांच्यामध्ये मी काय? कुठलं जग बी येऊ शकत नाही. कस्तुरी आम्हाला सगळ्यांनाच पसंत आहे, म्हणून आम्ही आज आलो इकडे, असं म्हणायचंय मम्मीला. आजपर्यंत मी माझ्या लेकीला खूप लाडानं वाढवलंय. तिला जर कधी मला इकडे भेटायला यायचं असेल आणि तिला वेळ नसेल तर मी तुमच्या घरी भेटायला येऊ शकतो का? आम्हाला काय बी त्रास नाही, पण घरात एक पेशंट आहे, त्याला मात्र त्रास होता कामा नाही. नक्की काय झाले त्यांना? कोमात आहेत ते. पण काय झालंय काय? बाबा ते मला प्रश्न विचारला ना सुरू, मी देते की उत्तर. काय विचारत होता तुम्ही? म्हणजे तुमच्या मिस्टरांना नक्की काय झालंय? अपघात झालाय त्यांचा. कशाने? कुठे? एका माणसानं मारलं त्यांना. अहो मग याला अपघात कसं म्हणता येईल? सो अचानक होतो तो अपघातच ना. पण मग तुम्ही पोलिसात तक्रार नाही केली का? माझ्या नवऱ्याला मारणारा पोलीसच असेल तर? माझ्या नवऱ्याला एका
पोलिसांनीच मारले. अहो तुम्ही बघा ना काहीतरी त्यांना मदत होईल असं. आपण इथे बघण्याचा कार्यक्रम करायला आलोय ना. आपण आपल्याविषयी बोलूया. तू म्हणशील तसं. नका शोधवा माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्याला. उगाच कशाला तुम्हाला त्रास नाही का? नाही नाही, त्रास कसला? म्हणजे काही पोलिसांमुळे ना सगळं पोलीस खातं बदनाम होतं. आधी माझ्या नवऱ्याला मी उभा करते. पर याच्यामध्ये तुमच्या पोरीनं या कस्तुरीनं लई साथ दिली बर का. दिवस रात्र माझ्या नवऱ्याच्या कडेला बसून असायची. तुमच्या पोरीनं बोलल्यालंच फक्त माझ्या नवऱ्याच्या डोसक्यात जाते बर का. तुला सांगितलं ना मी फक्त खरं बोलणार. मगापासून तुम्हाला एक विचारायचं होतं. तुमच्या मिस्टराचं तुम्ही नाव नाही सांगितलं. प्रताप साटम. भाई आमच्या धंद्यात त्यांना भाई नावानं ओळखतात. नाव काय म्हणालात? प्रताप. बाई साटम. डॉक्टर सौरभ सारखे चांगले डॉक्टर भेटले. त्यांच्यामुळे सगळं व्यवस्थित पार पडलं. अजून काय पाहिजे आपल्याला? हो असू द्या. डॉक्टर आले होते कशासाठी? ते आपल्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला आले होते आणि मी त्यांना त्या हरामखोर माणसाविषयी सांगायला लागलो. बाबा, मी काय म्हणतो एकदा प्लीज ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ? आयुष्यभर अशा गुंडांना मी सावलीला सुद्धा उभं केलं नाही आणि अशा फॅमिलीमध्ये माझी लेख देऊ? दुश्मनीपेक्षा प्रेम मोठं. तोडण्यापेक्षा जोडणं अवघड. तुमच्या पोरीनं शिकवलं मला. म्हणून हित जोडायला आली मी. लग्नाला होकार देऊन टाकायचा. लग्न कसं धूमधडाक्यात होणार. अख्ख्या मुंबईला आमंत्रण जाणार. प्रताप भाई साटमचा एकुलता एक पोरगा. त्याचं लग्न बी तसंच झालं पाहिजे नाही का? बस, खूप झालं. तुम्ही माझ्या बायकोचं ऑपरेशन करून तुम्ही तिला वाचवलं. खूप उपकार झाले आमच्यावर आणि यापुढे तुमचा आणि आमचा काही संबंध नाही.